सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण करणार आहे आपल्या रानाला पाणी द्यायचं काम, जे की आपल्याला घरच्यांनी आजीनं आपलं काम लावलेलं आहे एक. ते की आता आपण पाणी लावले, तुम्हाला पाणी पण दाखवतोय. आणि आता मी घराच्या पाठीमागे जी की आपली लिंबोणी नाही का, तुम्हाला मगाशी म्हणलं आमच्याकडे मग लिंबोणी, तुम्हाला लिंबोणीचे लिंब दाखवतो. हे बघा, मस्त बारीक बारीक आल्यात. इथं मोठमोठाली पण लिंब आहे. आणि पाणी द्यायचं सिस्टम म्हणजे जे रानाला कसं पाणी देतो सेम तसं सिस्टम आहे इथं. तर तुम्हाला मी मगाशी काल दाखवलं होतं बघा, की पाणी येतं मग. आणि हे दांड आहे, त्या दांडातून पूर्ण दांड भरला इथला की नंतर त्या दांडाला लावायचं. नंतर ते दांड म्हणते त्याला, त्या दांडाला लावायचं. परत त्या आता सध्या वाळलेलं आहे, पण याच्यामध्ये मस्त गहू बिऊ टाकायचे. पहिले गहू आणि काय म्हणते त्याला, काय रे आपलं हे, मला आठवण झालं त्याला काय म्हणतात ते. थांबा तुम्हाला दाखवतोस, हे काढून दाखवतो. ते आता पकलं नसेल तेवढं, पण ठीक आहे. मी बोलत होतो इसके बारे में, गांजरू. अरे यार शी, गांजरू पकलं नाही जास्त, तुम्हाला म्हणलं होतं ना पकलं नाही. सो इथं गांजरे बिंजरे पण असायचे. आणि मी माझ्या घराच्या पुढं पण आहे आता, ते घराचं पुढचं पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी. लई ब्लॉगमध्ये दाखवत असेल. सो गावाकडं आलं म्हणलं ना, गावाकडचं तर बघायला लागतेच ना. त्यामुळे म्हणतोय की गावाकडचं घर, आमचं घर बांधून ठेवलं, त्याच्यात राहायला आलो नाही, काहीच नाही म्हणजे कधीच आलो नाही. फक्त बांधला आणि तसंच पार झालेले. सो इथं दरवाजाला पत्र वगैरे लावलेले आणि खिडक्याला काहीच नाही लावलं. हे आपलं घर आहे. रमाबाई आवास योजना होतं, 1,20,000चं घर, त्यामध्ये घरातून 4 लाख गेले. बाय काय सांगायचं तुम्हाला, अवघड किस्से असतात घर बांधायचं. बांधून ठेवलं तर ठेवलं, पण राहायला येत नाही, काहीच नाही. सो आता तिकडे शिफ्ट झालो, त्यामुळं इकडचं काही हेच नाही ना, त्यामुळं आपल्याला कामगिरी लागली खास पाणी द्यायची. सो आता पाणी तेच अर्ध्यात आलं आहे आता पाणी, हे बघू शकता इथं. ह्याच्यामध्ये इथून सरळ येते आणि हे पूर्ण फुल भरू द्यायचं. आणि नंतरून मग दुसरा दाण. अजून तुम्हाला रताळं पण भरून दाखवले ना, रताळं पण तुम्हाला दाखवतो इथून. हे इथे रताळं पण काढायचं कालचाच प्लॅन होता आपला, पण ते झालं नाही. हे बघू शकता रताळं. आणि हे आमचं सूरज भगवान नरवाडे उपस्थित आमच्यासोबत आहे. काय म्हणतो रे, जय भीम का? सकाळचं इकडचं गावाकडचं म्हणजे चिल वातावरण असतं, एकदम चिल, काही करायचं नाही का. आता आपल्याला पाणी द्यायचा रोज लावलं. मी म्हणलं असंच म्हणलं का, आता म्हणलं तुम्हाला पण दाखवतो की काय काय सीन असतो, कसं असतं गावाकडचं वातावरण, काय सीन आहे काय नाही. आणि एक आमच्यासोबत एक पिल्लू पण आलेलं आहे, जे की हे वालं आहे. नाव काय रे तू? शौर्या. कुठलास? दाताला काय लागलं त्या? दाताला काय झालं? ते डबीची काळी लागली. काय कुठं लागलं डबीच्या काडीनं? डबीच्या काडीनं काय कुठं लागला? काही नाही, कसं काय लागली मग? माहित नाही. असं असतं गावाकडचं लेकरू आमच्या. तुम्हाला बोर करतो का? मी बोर करत नाही, तुम्हाला दाखवतो जसं आमचं अजून बाकी आहे, त्यामुळे सांगतोय तुम्हाला. नाहीतर आपलं दांड करायचा होता, ते दांड आता आपण ते थोडं भरले की दुसरा दांड रेडी करायचा. आणि आपल्याला 4 दांड आहेत आता पाणी द्यायचे, जे की 1 2 3 4. हे बघा सगळे याचे झाड आहेत, काय म्हणते त्याला, इसको बोलते सीताफळ. सीताफळाचं सगळी लाईन आहे, इथून तिथून सीताफळ, इथून सगळ्या लिंब, तिकडं एकदम कोणत्याला आंब्याचे झाडं पण आहे. सगळे घरामध्ये सगळा बगीचा आहे डायरेक्ट, फुल राडाच राडा फुल. विकेंडसाठी मस्त यायचं, मजे करायचे. नाही तर आपला ट्रायपॉड लावला आहे मस्त, एखादा सिनेमॅटिक शूट घ्या म्हणलं होतं, बघू झालं तर ठीक, नाही तर नाही. आपला 1 टेकमध्येच ब्लॉग होते. आणि तुम्हाला एक दाखवतो झाड, जे की तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा, हे झाड कशाचं आहे ते सांगा. रेगिस्तानमध्ये बघितलं असेल तुम्ही नाही का, रेगिस्तान भरे जंगल नाही तो. आता तुम्ही पण सांगा हे झाड कशाचं आहे, मला नाही माहिती असं नाव काय ते. आणि आंब्या झाड इथं, तिथं पण आंब्या झाड एक खतरनाक विषय इकडे, सगळं फुल रावस चिलमध्ये. तर असं आता मी थांबतो आणि पाण्याचं बघतो आणि